आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांसाठी तसेच समाजसेवा करण्यासाठी नेहमी अग्रेसर असलेल्या तसेच महिला सबलीकरणासाठी नेहमी रस्त्यावरती उतरून धडपड करणाऱ्या शिरूर तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या पाबळ ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ किरणताई पिंगळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र न्यूज लाईव्हने त्यांच्याशी संवाद साधलाय। येणाऱ्या आगामी काळामध्ये विविध विषयांचा अभ्यास करून गावातले प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी नेहमी अग्रेसर राहील असा विश्वास महाराष्ट्र न्यूज लाईव्हशी बोलताना किरणताई पिंगळे यांनी व्यक्त केलाय। नमस्कार, मी शुभम, तुम्ही पाहत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह आणि आता आपण आलो पाबळमध्ये एका खास व्यक्तिमत्वाला भेट देण्यासाठी। नवनिर्वाचित उपसरपंच आपल्यासोबत किरणताई आहेत। ताई, तुमचं महाराष्ट्र लाईव्ह तर्फे मनपूर्वक अभिनंदन। ताई, सर्वात पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही नुकतेच उपसरपंचपदी निवड झालेली आहे तुमची, काय पहिली प्रतिक्रिया आहे? छान वाटते, चांगलं वाटते। माणूस आला की निवडून की त्याला वाटतं काहीतरी पद मिळावं, काहीतरी करता यावं, विकास करता यावा, संधी मिळावी, छान वाटतं। ही जी ताई तुमची समाजसेवेची जी नेहमी धडपड राहिलेली आहे, असा कुठला प्रश्न आहे गावातला जो तुम्हाला असं वाटतं की मी उपसरपंच झाला तर मी पहिला मार्गी लागेल, असा कुठला प्रश्न वाटतो तुम्हाला? पाणी आणि स्वच्छता हे दोन फार महत्वाचे आहेत। पाणी हा प्रश्न काढला, आजूबाजूच्या 12 गावांना देखील पाण्याच्या ज्या समस्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात फेस कराव्या लागत आहेत। एकीकडे वळसे पाटील असतील यांनी अनेक वर्ष मंत्रिपद भूषवलं आहे। तुम्ही त्यांच्याशी ह्या विषयावरती काही बोलला आहात की जसं तुम्ही आता म्हटलात की मीच आमच्या गावाचा पाणी प्रश्न सोडवणार आहे, एकंदरीत ह्या विषयांवरती काही चर्चा त्यांच्याशी केली तुम्ही? हो, आंदोलन झाली, खूप रास्ता रोको आंदोलन झालं किंवा शेतकरी आले पुढे, माजी उपसरपंच, सरपंच, सर्वच 12 गावचे सर्वच पदाधिकारी यासाठी झटले, शेतकरी झटलेत, महिलाही आहेत त्याच्यामध्ये। तर नामदार दिलीपरावजी वळसे पाटील नक्कीच याचा प्रश्न हा सोडवणार आहेत आणि सोडवतील असा विश्वास आहे, कारण आजच त्यांच्याशी भेट झालेली आहे। त्यामुळे हाच आमचा पहिला प्रश्न असतो की पाण्याचा प्रश्न आमचा मिटला पाहिजे, त्यामुळे होईल तो, नक्कीच तो विषय संपेल। काय प्रतिक्रिया कशा प्रकारे त्यांच्यावरती, म्हणजे ह्याच्यावरती पाणी प्रश्नाला घेऊन पॉझिटिव्ह वातावरण आहे की कशा प्रकारे राजकीय धागेदोर ह्याच्यामध्ये काहीतरी संबंध येतो, असं काय का? नाही, हा प्रश्न फार महत्वाचा आहे, त्याच्यामुळे नक्की त्याच्यात काही धागेदोरे वगैरे किंवा कुणी काही करणार नाहीये, हा प्रश्न नक्की सॉल्व्ह होणार आहे। कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्याच 12 गावच्या पाणी प्रश्नांमध्ये वरून खूप मोठ्या प्रमाणात वातावरण तापलं होतं आणि एकीकडे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे त्यांच्याकडे जाऊन बोललात। दुसरा प्रश्न आहे ताई, महिला सबलीकरणासाठी तुम्ही नेहमीच अग्रेसर असता, उपसरपंचपदी निवड झाली, महिलांसाठी बेस्ट ऑप्शन काय असणार आहे येणाऱ्या काळामध्ये या गावातील पाबळमध्ये? महिला संधीचा फायदा घेतील, 50% आरक्षण तर मिळणारच आहेच आहे, त्यामुळे महिला याचा फायदा घेतीलच। ताई, चूल आणि मूल न सांभाळताच तुम्ही समाजामध्ये जाऊन लोकांच्या चावड्यांवरती जाताय, त्यांच्या उंबरट्यामध्ये तुम्ही जाताय, त्यांच्या सगळ्या समस्या जाणून घेताय, कशा प्रकारे हा अनुभव आहे? आणि उपसरपंच पदी निवड झाल्यावरती थोडी तरी जबाबदारी आता वाढलीच असेल, मग ही जबाबदारी पेलण्यासाठी कशा प्रकारे नियोजन असणार आहे? महिलेला आता मान सन्मान मिळतोय, महिलेला संधी मिळत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याचं मिळतंय, पद मिळत आहेत, संधी मिळत आहे, त्याच्यामुळे महिला जाते पुढे, त्याच्यामुळे काही महिलांना प्रॉब्लेम नाहीये काही। आता शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया। पाबळवरली जे ग्रामस्थ आहेत, जी लोक आहेत, जी तुमच्यावरती विश्वास ठेवला, त्यांना कशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये विश्वासित कराल, त्यांना काय आव्हान द्याल? मूलभूत प्रश्न सुटलेच पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करणार की आपण काही अशी खास मोठी व्यक्ती नाही किंवा की आपण लगेच तो प्रश्न सॉल्व्ह करू शकतो, पण प्रयत्न करणार, पाठपुरावा करणार, ह्या लेवलला ह्या पदासाठी तर आपण हे करू शकतो। तर पाठपुरावा किंवा वारंवार आपल्या नेत्यांशी संपर्क, आपल्याला ज्या मूलभूत गरजा हव्यात त्याच्याशी पाठपुरावा हाच आहे। नक्कीच। जर बघायला गेलं तर ताई, खूप खूप धन्यवाद, तुम्हाला खूप सारं अभिनंदन, आम्हाला तुम्ही वेळ करून आमच्याशी गप्पा मारलात। की जर बघायला गेलं तर इकडे चूल आणि मूल न सांभाळता समाजामध्ये वावरणारी स्त्री किरणताई एक नेहमीच आदर्श ह्या पाबळ ग्रामस्थांसाठी, आणि नेहमीच समाजामध्ये कुठल्याही गोष्टी असेल, मग महिलांसाठी अडचणी असतील, रस्त्यावरती उतरून आंदोलन देखील असतील, याच्यामध्ये किरणताईचा खूप मोठ्या प्रमाणात हिस्सा आहे, खूप मोठ्या प्रमाणात वाटा आहे, असं म्हणता देखील येणार नाही। एकत्रित बघायला गेलं ताई, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप सारी शुभेच्छा। कॅमेरामन एनके सह मी शुभम, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, पुणे।